श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम। श्रीगुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः हरिः ओम। जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तितः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना भव सर्वदा। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नौमिन्याय सुधादिकृज्जय मुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्देऽहं सवरान् रघूत्तमगुरून् वैदग्ध्यवारानिधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशट्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्याय सुधारतान् शास्त्रेषु पारदृष्वाणं शास्त्रज्ञेश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम। आषाढ एकादशी अत्यंत श्रेष्ठ असलेली एकादशी आपण महाराष्ट्रामध्ये मोठी एकादशी असं म्हणतो। ही एकादशी शयनी एकादशी असं ह्या एकादशीला म्हणतात। ह्या आषाढ एकादशी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। कारण का सगळे त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, चालून भगवंताकडे जातात। खूप कडे वारी खूप कडून निघते, आळंदीवरूनच नाही खूप काही जागेंवरून पंढरपूरला वारी निघते। ही आषाढी एकादशी दिवशी त्या विठ्ठल भगवंताचं जर दर्शन घेतलं तर मोक्ष प्राप्त होईल असं म्हणतात। अत्यंत श्रेष्ठ असलेली एकादशी म्हणजे आषाढ एकादशी। वैकुंठ एकादशी आहे। एकादशी म्हटलं तरच श्रेष्ठ, कारण का हरिदिन असं म्हणतात। भगवंताचा जो दिवस आहे तो म्हणजे एकादशी। त्यातल्या त्यात आषाढ एकादशी, वैकुंठ एकादशी। आषाढ एकादशी ह्या दिवसापासून चातुर्मास्याची आरंभ होतो। चातुर्मास्याचा आरंभ होतो तो कार्तिक एकादशीमध्ये समाप्त होतो। तुळशी द्वादशीला चातुर्मास्य समाप्त होतो। यामध्ये 4 महिन्यामध्ये 4 व्रत आहेत। पहिलं शाकव्रत आहे, दुधाचं व्रत आहे, दह्याचं व्रत आहे, नंतर डाळीचं व्रत आहे। हे व्रत जे आहेत हे व्रत आषाढ एकादशीपासून चालू होतात, परंतु त्याचा संकल्प दशमी दिवशी संकल्प करून एकादशीपासून ते 1 महिना एक व्रत असतो। असं आषाढ एकादशीचं वर्णन आहे, आषाढ एकादशीचं महत्त्व आहे। आषाढ एकादशीला मुद्राधारण करावं, तप्त मुद्राधारण करावं असं सांगितलेलं आहे। ह्या संसारामध्ये जीवाला 2 प्रकारची शुद्धी आहे।
ह्या देहाला 2 प्रकारची शुद्धी आहे, अंतःशुद्धी, बाह्यशुद्धी. अंतःशुद्धी म्हणजे अंतःकरणाने, भगवत ज्ञानाने, भगवंताच्या भक्तीने, कामक्रोधादिकांचा जय करून ज्ञान, भक्ती, वैराग्य प्राप्त करून मोक्ष मार्गाला जाणे, ही अंतःशुद्धी. अजून एक काय तर बाह्यशुद्धी. बाह्यशुद्धी म्हणजे देहशुद्धी. देहाला आपण सकाळी लवकर उठतो, दंतधावन करतो, तोंड धुतो, स्नान करतो, हे जे आहे हे बाह्यशुद्धी. बाह्यशुद्धीमध्ये देहावरती गोपीचंदन आणि मुद्रा धारण करणं हे अत्यंत आवश्यक आहे बाह्यशुद्धी, देहशुद्धीसाठी. भगवंताचं महात्म्य अत्यंत अद्भुत आहे. त्या भगवंताचं महात्म्य जाणून करण्यासाठी अंतःशुद्धी आणि बाह्यशुद्धी हे 2 प्रकार आहेत. त्या बाह्यशुद्धीमध्ये देहशुद्धी आपण म्हणतो, स्नान वगैरे दररोज करतो आपण, परंतु गोपीचंदन मुद्राधारण जे आहे ते खूप कमी जण करतात. त्यामुळे गोपीचंदन आणि मुद्राधारण करणं हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. तप्त मुद्राधारण करून घेणं स्वामीजींकडून हेही अत्यंत आवश्यक आहे. कारण का तर तुम्ही ऑफिसमध्ये जाता, ऑफिसमध्ये जात असताना तुमच्या गळ्यात ते लेबल दिलेलं असतं, एक कार्ड दिलेलं असतं. कार्ड तुम्ही दाखवला तर ऑफिसमध्ये जाता, कारण का हा माझ्या ऑफिसचा एम्प्लॉय आहे म्हणून त्याला मध्ये घेतात. मग आपण जर भगवंताकडे जायचं असेल, भगवंताच्या मोक्षप्राप्तीस जर आपण जायचं असेल, तर हे लेबल आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. कोणतं लेबल? गोपीचंदन धारणा करणं आणि मुद्रा धारण करणं. तप्त मुद्रा किंवा ऊर्ध्व पुंड्रामध्ये गोपीचंदनामध्ये लेपन करून मुद्रा धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. चातुर्मास्यामध्ये तप्त मुद्रा धारण करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं म्हणतात. त्यातल्या त्यात आषाढी एकादशी दिवशी, त्यातल्या त्या चातुर्मास्याच्या एकादशी दिवशी, त्यातल्या त्यात आषाढी एकादशी दिवशी तप्त मुद्रा धारण करणं अत्यंत आवश्यक आहे असं म्हणतात. काही जण म्हणतात तुम्ही मुद्रा धारण करता, ते चांगलं दिसतंय म्हणून तुम्ही मुद्रा धारण करता, त्याला प्रमाण काय? तप्त मुद्रा धारण करण्यासाठी ही तुमची अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे असं म्हणतात. परंतु ही अंधश्रद्धा नाही. शास्त्रामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे, वेदामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे. वेदामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे. काय तर तप्त मुद्रा धारण केलेला जो कोणी आहे तो मोक्ष मार्गाला प्राप्त होईल. कुठे सांगितलेलं आहे तर सांगतात, वेदामध्ये सांगितलेलं आहे, पवित्रं ते विततं ब्रह्मणस्पते प्रभुर्गात्रा आणि पर्येषि विश्वतः अतप्त तनुर् न तदामो अश्नुते श्रितास इद्वः तत्समाशत. वेदामध्ये सांगितलेलं आहे, हे ब्रह्मणस्पते म्हणजे हे भगवंता विश्वतः जगाच्या गात्राणी शरीरात पर्येशी व्यापून राहतोस. जगामध्ये सगळीकडे व्यापून आहे भगवंता. आपल्या देहामध्ये आहे, प्रत्येका वस्तूमध्ये आहे, क्षणामध्ये प्रत्येक जे काही आपल्याला वस्तू दिसत आहे त्या प्रत्येका वस्तूमध्ये भगवंता व्यापून असलेला भगवंत, तुझे पवित्र असे सुदर्शन. भगवंत हातामध्ये शंखचक्र धारण केलेलं आहे. शंखचक्र, गदा, पद्म, नारायण पंचमुद्रा आहेत. त्यात शंखचक्र ह्या मुद्रा धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. तप्त मुद्रा धारण करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. सांगतं पवित्रम सुदर्शन पविम वज्रम, वज्रापासून रक्षण करणारे असे ते सुदर्शन चक्र आहे. वज्रापासूनही रक्षण करतं हे सुदर्शन. विततम व्याप्त आहे. अतप्त तनू बघा इथे सांगतात
अतप्त तनू म्हणजे तप्त सुदर्शन जो शरीरावरती धारण करत नाही असा पुरुष जो आहे तो आमहा, अजून कच्चा आहे पुरुष, पूर्ण परिपक्व झालेला नाही. एखादं फळ आपण खात असताना ते कच्चं आहे का पिकलेलं आहे बघून खातो आपण. कच्चं असलं तर खात नाही, त्याला पिकवतो आणि नंतर खातो. मग हे देह मोक्षाला जाण्यासाठी पिकायला पाहिजे. ते आमहा अजून कच्चं आहे ते देह. कधी परिपक्व होतं ते देह तर सांगतात सांगतात अतप्त तनूह आमहा, कच्चा असले त्यामुळे आपले जे पाप आहे ते अजून जळालेले नाही. तर त्यासाठी तो जो आहे तो मोक्षाच्या सुखाला जात न अश्नुते, प्राप्त होत नाही. मग काय करायला पाहिजे? श्रितासहा, तप्त सुदर्शनाने तापून संस्कारयुक्त झालेले जे आहे ते समासत म्हणजे तप्त मुद्रा धारण करून तो मोक्षाला प्राप्त होतो. त्यामुळे तप्त मुद्रा धारण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. विष्णूंच्या भगवंता जो आहे तो सर्व शरीरामध्ये व्यापून आहे आपल्या. त्याचे सुदर्शन जे आहे ते चहोकडे त्याचं सुदर्शन आहे. ते सुदर्शन अग्नीत तापल्यावर ते देहावर आपण जर धारण केलं तर त्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होते. म्हणजे देहशुद्धी, बाह्यशुद्धी होते. तदनंतर त्यामुळे आपल्याला ज्ञानभक्ती वैराग्य भेटून आपण मोक्षमार्गाला लागू म्हणून हे श्रुती सांगत आहे. अथर्ववेदामध्येही सांगतात चक्रम बिभर्ती वपुषाभितप्तं बलं देवानामृतस्य विष्णोः सयेति नाकं दुरितान् विधूय विशन्ति यद्यत् योभितरागाः म्हणून अथर्ववेदामध्येही सांगतात. काय तर अभितप्तं म्हणजे अग्नीच्या योगाने तापलेले, देवानाम म्हणजे ब्रह्मादी देवांचेही रक्षण करणारे, देवानाम अमृतस्य म्हणजे मृत्युरहित अशा विष्णोः कृष्णाचे चक्रम सुदर्शन जो वपुषा शरीरावर बिभर्ती धारण करतो, सहा दुरितान विधूय म्हणजे सकल पातकानां प्रत विधूय म्हणजे सगळ्या पापांचं नाश करून वितरागाः विरक्त योगी ज्याप्रमाणे दुःखरहित होऊन मोक्षाला प्राप्त होतात तसे आपण जर देहावरती तप्त मुद्रा धारण केल्या तर आपण मोक्षाला प्राप्त होतो म्हणून अथर्व श्रुती सांगत आहे. अजून काठक श्रुतीमध्येही सांगितलेलं आहे. काय तर चरणं पवित्रं विततं पुराणं येन पूतस्तरति दुष्कृतानि तेन पवित्रेण शुद्धेन पूताति पाक्मान मरातिं तरेम. पहिले अथर्व श्रुती सांगत आहेत, नंतर काठक श्रुती सांगत आहे. हे मी सांगत नाही तप्त मुद्रा धारण करा म्हणून. श्रुती सांगत आहे, पुराण सांगत आहेत तप्त मुद्रा धारण केलं पाहिजे. ही श्रुती काय सांगत आहे? येन ज्या चरणाने म्हणजे चक्राने, पवित्रं चरणं चक्रम म्हणून सांगितलेलं आहे. चरण म्हणजे चक्र, पूतः शुद्ध झालेला, दुष्कृतानी पापां प्रततरती म्हणजे दुष्कर्म केलेल्याने जे पाप आहेत ते पाप तरती तरुण जातो. विततम विस्तृत असलेले, पुराणम सनातन असलेले, चक्रम चरणम चक्र जे आहे अत्यंत पवित्र आहे. चरणम पवित्रम विततम पुराणम पवित्र आहे. तेन त्या अशा शुद्धेन शुद्ध अशा पवित्रेण चक्राच्या वेगाने पूतः पवित्र झालेले असे पापरूपी अशा अरातिम शत्रुप्रत अततिरेम ओलांडून जाऊन जिंकतो. ह्याचा अर्थ काय? भावार्थ काय तर
मनुष्य या तप्त चक्राच्या योगाने पवित्र होऊन शत्रूंचा नाश करतो, पण अनादिकालापासून शुद्ध असलेल्या चक्राच्या योगाने पापांचेही क्षालन करतो असं काठकश्रुती सांगत आहे. खूप काही वर्णन सांगितलेलं आहे. नंतर परत सांगतात, लोकस्य द्वार मर्चिमत् पवित्रं ज्योतिष्मत् भ्राजमानं महस्वत अमृतस्य धारा बहुधा दोहमानं चरणं नो लोके सुधातां दधातु. अथर्वश्रुती काठकश्रुती मध्येच सांगतात काय तर, सर्व लोकांना मोक्षप्राप्ती साधन असलेले अग्नीच्या ज्वालेप्रमाणे सूर्यकिरणासारखे प्रकाशमान व शोभायमान जणू मोक्षाच्या प्रवाहास उत्पन्न करणारे असे अत्यंत पवित्र सुदर्शन आम्हा या लोकात प्रतिष्ठा उत्पन्न करो म्हणून प्रार्थना करतात. भगवंताची शंखचक्र आदी आयुधे चिन्हित करणारा या संसार समुद्रातून तरुण जाण्याकरिता एक अत्यंत सोपा असा मार्ग आहे. काय तर शंखचक्र धारण करणे. या संसार सागरातून तरुण जर आपल्याला जायचं असेल तर तप्त मुद्रा धारण करणे म्हणून सांगितलेलं आहे. शरीरावर धारण करीत असत. त्यामुळे अत्यंत श्रेष्ठ असे भगवंताचे चिन्ह आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म, नारायण असे भगवंताचे श्रेष्ठ अशा मुद्रा आहेत, त्या आपण धारण केल्या पाहिजेत. परत शंखचक्र आदी मुद्रा धारणेचे खूप महत्त्व आहे. ह्या धारणाने मोक्षप्राप्ती होते. मोक्षप्राप्ती तर होतेच, पण वासुदेव परमात्म्याच्या स्थानाची प्राप्ती करून घेण्यास मुद्रा धारणे हे एक साधन आहे. म्हणजे भगवंताच्या जवळ आपण पोहोचण्यासाठी मुद्रा धारण करून घेणं हेही एक साधन आहे म्हणून सांगत आहे. कुठे सांगत आहे तर ऋक्सामश्रुतीमध्ये म्हटलेलं आहे काय तर, चमूत्सेनो शकुनो विभावा गोविंदु द्रप्स आयुधानि बिभ्रत अपां मूर्तिं सचमानस समुद्रम तुरीयम धाम महिषो विवृक्ते म्हणून सांगितलेलं आहे. काय तर गोविंद नामक परमात्म्याचे शंखचक्रादी आयुध धारण करणारा, पापसमूहांचा नाश करणारा, स्वतःचा उद्धार करून घेणारा, सूर्यासारखा असा संसार समुद्राच्या ठिकाणी नारायण परमात्म्याला स्मरण करणारा पुरुष वासुदेव परमाच्या स्थानास प्राप्त करून घेतो म्हणून ह्या श्रुतीचा अर्थ आहे. श्रुतीत परत म्हटलेलं काय तर खूप काही श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. फक्त श्रुतीमध्ये नाही, स्मृतीमध्येही भगवंताच्या आयुध शंखचक्र जे आहेत त्यांचं वर्णनच केलेलं आहे. परत काय म्हणतात तर, प्रत्येका संस्कारापूर्वी मुद्रेची धारणा करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून सांगतात. मुलगा जन्मल्यावर किंवा संतान झाल्यावर 12व्या दिवशी मुद्रा धारण करणे श्रुतीमध्ये सांगतात. काय तर अंकये शंखचक्राभ्यां नाम कुर्याच्च वैष्णवं संस्काराणां च सर्वेषां आद्यं चक्रादिधारणं तत्कर्तव्यन्तु सर्वेषां विधिना वै द्विजन्मनां. मुलाच्या नामकरणाच्या अगोदर शंखचक्रादी चिन्हांचा संस्कार करून नंतर मुलाला नामकरण केलं पाहिजे. शास्त्र सांगत आहे, पुराण सांगत आहे. त्यामुळे शंखचक्र हे धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. विष्णू भक्तांची सर्व वर्णांना मुद्रा अंकित अग्नीत तप्त करून द्यावात याबद्दलही स्मृतीचे प्रमाण आहे. हे तप्त मुद्रा धारण करून घ्या, तप्त मुद्रा धारण करून घ्या म्हणून मी मगापासून सांगत आहे. ते श्रुतीमधलं प्रमाण होतं. आता हे स्मृतीमधलं प्रमाण आहे. काय तर अग्निनैव तु संतप्तं चक्रमादाय वैष्णवः दह्येत सर्ववर्णानां हरिस्सालोक्य सिद्धये.
धारयेत् विष्णुभक्तस्तु चक्रं बाहौ तु दक्षिणे वामे तु शंखं बिभ्रूयात् विष्णुसायुज्य सिद्धये. म्हणजे विष्णुभक्तांनी जे वैष्णव आहेत, विष्णू भक्त आहेत, त्यांनी प्रत्येकाने अग्निनैव तु संतप्तम, अग्नीमध्ये तप्त झालेलं जे मुद्रा आहेत, सुदर्शन असो, शंख असो, चक्र असो इत्यादी ज्या मुद्रा आहेत त्या आपण भक्तीने धारण केल्या पाहिजेत. कुठे कसं धारण केलं पाहिजे तर उजव्या बाहूवर चक्र आणि डाव्या बाहूवर शंख धारण केलं पाहिजे. त्यामुळे विष्णू सायुज्य सिद्धये म्हणजे भगवंताच्या लोकाची प्राप्ती आपल्याला होते म्हणून शास्त्रामध्ये सांगत आहेत, पुराणामध्ये सांगत आहेत. अजून कुठे कुठे धारण करायचं हे प्रमाण दिलेले आहेत. प्रमाण मी सांगतो काय तर शंखचक्रांकणं कुर्यात् आत्मनो भुजमूलयोः कलत्रापत्यभृत्तेषु पश्वादिषु विमुक्तये शंखचक्रं स्फुटं कुर्यात् प्रतप्तं बाहुमूलयोः सर्वाश्रमेषु वसतां स्त्रीणां च श्रुतिचोदनात् होमाग्निनैव संतप्तं चक्रमालाय वैष्णवः दक्षिणं बाहुमूलं तु दग्ध्वा कर्म समाचरेत् विधिना धारये देवं प्रतप्तं चक्रमुत्तमं ततः स वैष्णवो भूयान् नान्यथा द्विजसत्तम तस्मात् तु विधिवत् शंखं धारये द्वे सुदर्शनं पश्चात सर्वाणी कर्माणी कुर्वीत द्विजसत्तमः. ह्याचा अभिप्राय काय तर सगळ्या वर्णाश्रमांनी शंखचक्र धारण केलं पाहिजे. शंखचक्र धारण केल्याशिवाय कोणताही संस्कार करू नये, कोणतंही कर्म शंखचक्रादी मुद्रा धारण केल्याशिवाय करू नये म्हणून हे पुराण सांगत आहे. त्याचाही विधी आहे. शंख चक्र धारण करत असताना चक्र धारण करत असताना आपण सुदर्शन महाज्वाल कोटी सूर्य समप्रभ अज्ञानांधस्य मे नित्यम विष्णोर्मार्गम प्रदर्शय हे श्लोक म्हणून आपण चक्र धारण केलं पाहिजे. काय तर सुदर्शन महाज्वाल, हे महाज्वाल सुदर्शन कोटी सूर्य समप्रभ, एका सूर्याचा प्रकाश आपण सहू शकत नाहीत अशा कोटी सूर्यांचा प्रकाश जेवढा आहे तेवढ्या प्रकाशाचा समान प्रकाश त्या सुदर्शनाचा आहे. तसा अज्ञानांधस्य मे नित्यम, दररोज माझं अज्ञान जे आहे, अज्ञान जे आहे अंधकार जे आहे ते नाश करून विष्णोः मार्गम प्रदर्शय, भगवंताचा मार्ग जो आहे तो मला दाखव म्हणून त्या सुदर्शनाला आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना करून चक्र आपण धारण केलं पाहिजे. नंतर शंखाचाही श्लोक आहे. पांचजन्य निजध्वांत ध्वस्तपातक संचय पाहि मां पापिनं घोरम संसारार्णव पातिनं म्हणून शंखचक्र जे आहेत त्या हे श्लोक म्हणून ते शंखचक्रादी मुद्रा धारण केल्या पाहिजेत. नंतर भगवंताचे ज्या मुद्रा आहेत त्या धारण करायचा म्हणून वराह पुराणांतर्गत चातुर्मास्य महात्म्य जे आलेलं आहे त्या चातुर्मास्य महात्म्यामधील 5व्या अध्यायामध्ये 2 ते 11 श्लोकापर्यंत, दुसऱ्या श्लोकापासून ते 11व्या श्लोकापर्यंत तप्तमुद्रा धारणासंबंधी प्रमाण दिलेलं आहे वराह पुराणामध्ये. काय तर वराह उवाच मुद्राणां धारणां देवी द्विविधं परिकीर्तितं तपयित्वा मृदा चैव ब्राह्मणस्य विशेषतः म्हणून सांगितलेलं आहे. काय तर वराहदेव धरणी देवीला सांगतात की हे देवी मुद्रा 2 प्रकारची आहे, हे प्रकार विशेष करून ब्राह्मणांसाठी आहेत म्हणून सांगतात. एक तापून व दुसरी गोपीचंदनातून धारण करावी. तप्त मुद्रा धारण कराव्या, नाहीतर गोपीचंदनामध्ये मुद्रा लेपन करून स्वतः धारण कराव्या म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. बघा मी म्हणलो ना, आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे मुद्रा धारण करण्यासाठी. आषाढे कार्तिके मासी मौंजे बंध विधौ तथा
द्वादशे अहनिजातस्य नाम कर्मदिनेऽथवा महागुरुसमाजे च धारयेत् तप्तमुद्रिकाः विधिनाग्निं प्रतिष्ठाप्य सहस्रव्याहृतिर्भवेत्. आषाढ एकादशी दिवशी, कार्तिक एकादशी दिवशी, म्हणजे आषाढ एकादशी का म्हणत आहे तर ह्या 15 दिवसामध्ये श्रेष्ठ जी आहे ते एकादशी, शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष, त्यामध्ये श्रेष्ठ एकादशी आषाढ मासामध्ये किंवा कार्तिक मासामध्ये मुद्रा धारण केल्यावर अत्यंत श्रेष्ठ असं म्हणतात. त्यातल्या त्यात एकादशी दिवशी, एकादशी म्हणजे भगवंताचा दिन आहे, भगवंताचा दिवस आहे. त्या दिवशी आपण मुद्रा धारण केलं तर विशेष पुण्य आपल्याला भेटतं. त्यामुळेच स्वामीजी बेंगलोरमध्ये हजारो लोकांना मुद्रा देतात, हजारो लोकांना, कमीत कमी 25 ते 30 हजार लोकांना मुद्रा स्वामीजी त्या उद्या होणाऱ्या आषाढ एकादशी दिवशी देतात. प्रत्येक वेळेस भक्तजन कुठून लांबून लांबून त्या आषाढ एकादशी दिवशी मुद्रा धारण करण्यासाठी तिथे येतात बेंगलोरला स्वामीजींकडून. इथे सांगितलेलं आहे महागुरु समाजेच धारयेत तप्तमुद्रिका, आपले गुरु जे आहेत त्यांच्याकडून मुद्रा धारण करून घ्यावे. महान गुरूंचे आगमन झाले असता विधीपूर्वक मुद्रा धारण करून घेणे म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अग्निप्रतिष्ठापना करून सहस्रव्याहृतीने होम करून त्या मुद्रा घ्याव्यात. त्याचाही मंत्र सांगितलेला आहे. सुदर्शन होम करून ओम ह्रां ह्रीं ह्रूं नमश्चक्राय स्वाहा इत्यष्टोत्तरं शतं शंशंखाय नमः स्वाहा इति स्वाहेत्यपि चाष्टोत्तरं शतं घृतेन जुहुयादेश चक्रहोमाहुतिरितः ततश्च स्विष्टकृद्धोमं विधाय गुरुतस्ततः म्हणून सांगितलेलं आहे. ओम ह्रां ह्रीं ह्रूं नमश्चक्राय स्वाहा ह्या मंत्राने 108 वेळेस आहुती देऊन, शंखाय नमः इति ह्या मंत्राने 108 वेळेस आहुती देऊन त्या होमाचा विधिवत करून ते चक्र शंख तिथे तापून नंतर मुद्रा धारण केल्या पाहिजेत म्हणून सांगतात. खूप काही वर्णन ह्या सांगितलेलं आहे. विष्णू रहस्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे. विष्णू रहस्य पुराणाच्या 7व्या अध्यायामध्ये 81-82 असे काहीतरी श्लोक आहेत. त्या श्लोकामध्ये 81 ते 84 जे श्लोक आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे. शिखा यज्ञपवीताभ्याम यथा हिनो न कर्मसु अधिकारी तथा न स्यात् तप्तचक्रादिवर्जितः गायत्र्यादिषु मंत्रेषु वेदस्य अध्ययनादिषु अतप्तचक्रगात्रो विहीनाधिकारी भवेत् ध्रुवम् म्हणून सांगितलेलं आहे. काय तर शिखा यज्ञोपवीत ज्याला नाही तो कर्म करण्यास हीनः, त्याने कितीही कर्म केले तर त्याचं फळ लाभत नाही म्हणून सांगतात. तसे अधिकारी तो नस्या तप्तचक्रादी वर्जितः, तसेच तप्तमुद्रा धारण ज्याने केलेलं नाही तोही अधिकारी नाही, कर्माचा अधिकारी नाही. गायत्र्यादिषु मंत्रेषु वेदस्य अध्ययनादिषु अतप्तचक्रगात्रोपि नाधिकारी भवेत् ध्रुवम् म्हणून गायत्री मंत्र म्हणा, वेदाध्ययन करत असता तर तुम्ही जोपर्यंत तप्तमुद्रा धारण करून घेत नाही तोपर्यंत अधिकार तुम्हाला येत नाही असं विष्णू रहस्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे. खूप काही वर्णन आहे, अजून खूप वर्णन आहे. तप्तमुद्रा धारण करणे हे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. सांगतात काय तर ऊर्ध्वपुंड्रम गदाहीना नारी निस्सारमुच्यते हरिभक्तिविहीनायाः असारा परिकीर्तिता. ज्या स्त्रीच्या कपाळावरती ऊर्ध्वपुंड्र म्हणजे गोपीचंदनाचा टिळा व गदामुद्रा नाही तशी स्त्री निस्सार म्हणजे अपवित्र समजावी. तसेच आपणही, फक्त स्त्री नाही, आपणही पुरुषही नित्यनियमाने गोपीचंदन धारण, तप्तमुद्रा धारण किंवा
तप्तमुद्रा धारण दररोज काही होत नाही, परंतु गोपीचंदनामध्ये मुद्रांचं लेपन करून मुद्रा धारण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण भगवंताचं हे चिन्ह आहे. भगवंताचं चिन्ह हे आहे, मी भगवंताचा भक्त आहे हे दाखवून देण्यासाठी आपण गोपीचंदन मुद्रा धारण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. परत सांगतात काय तर शेषधर्मातील 56व्या अध्यायात सांगतात, महादेव पार्वतीचा संवाद चालू आहे. त्यामध्ये सांगतात काय तर शंखचक्रांकितं विप्र शंखचक्रांकितं विप्र योभिगम्याभिवादयेत् ललाटे पांसु संख्यानि विष्णुलोकं महीयते. विष्णुचक्रांकितं दृष्ट्वा योभ्युत्थाय कृतांजलिः सस्वकं कुलमुद्धृत्य ब्रह्मलोके महीयते. म्हणून सांगितलेलं आहे काय तर जो शंखचक्रादी चिन्हांना धारण करतो, तशा धारण केलेल्या ब्राह्मणांना जो नमस्कार करतो, शंखचक्रादी मुद्रा गोपीचंदन जो कोणी धारण केलेला ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाला जो कोणी नमस्कार करतो, त्या ब्राह्मणाच्या चरणधुलीची संख्या जितकी वर्षे त्याच्या कपाळावर टिकून राहते, तो तितकी वर्षे विष्णू लोकात राहतो म्हणून सांगतो. एवढं महत्त्व आहे. शंखचक्र धारण केलेल्या ब्राह्मणाला जरी नमस्कार केला तरी एवढं महत्त्व आहे. म्हणून शंखचक्र धारण करणं, मुद्रा धारण करणं, गोपीचंदन धारण करणं हे अत्यंत 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 आवश्यक आहे. तप्त मुद्रा धारण करणं हेही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी यांना संस्कार आदी करत असताना त्या आधी तप्तमुद्रा धारण करणं किंवा गोपीचंदनामध्ये मुद्रा लेपून मुद्रा धारण करणं हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गोपीचंदनाचं महत्त्व, मुद्रा धारणेचं महत्त्व हे मी सांगत नाही, हे शास्त्र सांगत आहे. हे शास्त्र सांगत आहे, पुराण सांगत आहे, वेद सांगत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आजपासून एक संकल्प करूया, काय तर सगळ्यांनी गोपीचंदन मुद्रा धारण हे करूच. कारण का, हे भगवंताचे चिन्ह आहे. भगवंताचं चिन्ह धारण करण्यासाठी आम्हाला कशाचीही लाज नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गोपीचंदन मुद्रा धारण करणं हे अत्यंत आवश्यक आहे असा आपण संकल्प करू. त्यामुळे आपला मोक्षमार्ग जो आहे तो मोक्षमार्गाकडे आपण वळू हे सांगून माझे 2 शब्द जे आहेत ते संपवण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. ह्यात काही जर चुकीचे असले तर ते माझे स्वतःचे, ह्यात काही जर योग्य रीतीचे जे सांगणे आहे, शंखचक्राची माहिती योग्य रीतीने जे आहे ते आमच्या गुरुजींची म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मण्यासो हराव्यं विष्णोस्तृप्तिकरसदा अनेन भावयत् पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये गुरवे नमः.